तर राम राम मंडळी, जय खानदेश. मी तुमचा लाडका पप्पू. तर रोजच्या नियमानुसार आपण एकदम मस्त टापटीपपणे तयार होऊन निघालो आपल्या दुकानाकडे गेलो. दुकान वगैरे एकदम मस्त टाकाटाकाने पटापट ओपन करून घेतली. सगळं सामान वगैरे रचून दिला. देवाबत्ती करून घेतली. तेवढ्यात आपले आई साहेब आलं. मग आई साहेबांना वाटलं मी जातो आता आपल्या सलून दुकानाकडे. सलून दुकानाकडे गेलो. सलून दुकान वगैरे एकदम मस्त टाकाटाकाने पटापट ओपन करून घेतलं. साफसफाई वगैरे करून घेतली. पाया पण झाडू मारून घेतला आणि दिवाबत्ती करून मग म्हटलं चला, आपले सचिन दादा ते येणार होते दाढी करायला. सचिन दादा ते आले, त्यांची दाढी वगैरे करून दिली. मग नंतर काय कस्टमर नव्हतं. म्हटलं चला दुकान मंगल करून घेऊ आणि निघू आपण किराणा दुकानाकडे. किराणा दुकानाकडे गेलो. मग मम्मींना म्हटलं तुम्ही आता घरी जा, स्वयंपाक वगैरे करा, मी थांबतो दुकानावर. तेवढ्यात पाण्याची फुगे बनवायची बॉटल सापडली. म्हटलं चला आपण आपले जुने दिवस आठवण करून घेऊ. जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे. मग तेवढ्यात आपले वासुदादा टिफिन घेऊन आले. म्हटलं चला आता वासुदा टिफिन घेऊन आले जेत, म्हटलं चला टिफिन वगैरे ओपन करून घेऊ. मस्त हात वगैरे धुवून घेतले आणि मस्त टिफिन ओपन करून घेतला. तिथं डाळ भात भाजी होती. म्हटलं चला जेवण करून घेऊ. म्हटलं मग जेवण वगैरे केलं मस्त पैकी. तुम्ही पण मजा घ्या बरं का जेवण करायची. मी जेवण करतो तेवढं एक काम करा ना, तुम्ही फॉलो करून घ्या बरं का मला. मग जेवण वगैरे झालं, टिफिन वगैरे आवरून घेतला. तेवढं आपले मोठे बंधू आले. मोठे बंधूंना म्हटलं मी येतो घरून. चालू घरी गेलो. थोडा माल पण आणायचा होता. मग हातपाय वगैरे धुवून घेतले, माल वगैरे घेऊन घेतला आणि निघालो परत किराणा दुकानाकडे. किराणा दुकानाकडे गेलो. भाऊ त्यांना म्हटलं तुम्ही आता घरी जा, मी तो झाडू मारून साफसफाई वगैरे करून घेतो. म्हटलं मग साफसफाई वगैरे करत होतो. मग आपले मालक लग्नाला गेले होते. मग मालक पण येऊन गेले. मग मालकांना म्हटलं तुम्ही इथं दुकानावर थांबा, मी जातो आता आपल्या सलून दुकानाकडे. मग सलून दुकानाकडे गेलो. आपले वासुदा दुकान वगैरे ओपन करून ठेवलेली होती. मग तेवढ्यात आपले कस्टमर पण आले. मग कसं आहे ना, कस्टमरचं काम एकदम फिनिशिंग मध्ये व्हायला पाहिजे. मी प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला एकच सांगतो, आपले कस्टमर हॅपी राहिले ना तर आपला व्यवसाय हा चांगला चालतो म्हणजे चालतो बरं का. तेवढ्यात वासुदा आणि त्याने दिवाबत्ती वगैरे करून घेतली. तर तेवढ्यात आपले प्रशांत दादा आले. प्रशांत दादा त्यांचा हेअरकट तुम्ही बघूच शकता, एकदम फिनिशिंग मध्ये गेलेला आहे. आपले प्रशांत दादा ते पण खुश होऊन गेले. तर कसा काय वाटला पब्लिक तुम्हाला आजचा ब्लॉग? ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा आणि तुमच्या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि हो, उद्या विक्रांत गावाची यात्रा आहे, तिथं यात्रेचा पण आनंद घ्या आणि तुमचा भाऊ बेड लावणार आहे तर बेडचा पण आनंद घ्या.